कोल्हापूर महानगरपालिकेवर 15 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, तरीही शहराचे अनेक प्रश्न कायम आहेत। या उलट महायुतीने गेल्या 5 वर्षात कोट्यवधींचा निधी कोल्हापूरसाठी दिला आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले। जनकल्याणाच्या विविध योजना आणल्या। केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी गृहमंत्र्यांनी जाहीर केलेला वचननामा म्हणजे कोल्हापूरकरांची शुद्ध फसवणूक आहे। पण जनता त्यांना भुलणार नाही। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत महायुतीची सत्ता आणण्याचा नागरिकांनी निर्णय घेतलाय, असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं। शाहूपुरी कुंभार गल्लीतील विजय निर्धार सभेत ते बोलत होते। कोल्हापुरातील महापुराची तीव्रता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असून महायुती सरकार नेहमीच जनसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक 14 मधील महायुतीचे उमेदवार अजित मोरे, प्रकाश नाईक नवरे, निलिमा पाटील, प्रेमा डवरी यांच्या प्रचारासाठी शाहूपुरी कुंभार गल्लीत विजयी निर्धार सभेचं आयोजन केलं होतं। सुरुवातीला पूजा नाईक नवरे, शैलेश पाटील यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला। कोल्हापूरला दरवर्षी महापुराची भीती भेडसावते, अशावेळी पुराची तीव्रता कमी व्हावी, नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनानं 3,800 कोटींचा पूर नियंत्रण प्रकल्प मंजूर केलाय। तसंच प्रभागात तालीम संस्था, मंदिरांची पुनर्बांधणी होतीये, असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। तर घनकचऱ्याचा प्रश्न, दर्जेदार आरोग्य सुविधा, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी यासाठी महायुती सरकारकडून भरघोस निधी मिळाला आहे। देशात, राज्यात महायुतीची सत्ता असून जिल्ह्यातील 10 आमदार महायुतीचेच असल्यानं महापालिकेला निधीची कमतरता जाणवणार नाही। त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होईल, असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। दरम्यान शाहूपुरी फुटबॉल क्लबचा सिनियर गटात समावेश झाल्याबद्दल नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला निर्विवाद बहुमत दिलंय, त्याच पद्धतीनं आता कोल्हापूर महापालिकेत महायुतीला सत्ता द्यावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। सर्किट बेंच, शेंडा पार्कमध्ये 1,000 बेडचं रुग्णालय, 1,040 कोटींचा पिलरचा बास्केट ब्रिज यातून महायुतीनं वचनपूर्ती केली आहे। आता महापालिकेतून काँग्रेसला हद्दपार करूया, असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। तर कन्व्हेन्शन सेंटर, 100 कोटी रुपयांचा रस्ते प्रकल्प यातून कोल्हापूर प्रगतीच्या वाटे वेगवान असल्याचा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला। यावेळी शाहूपुरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।